विचारा ज्याला माहिती आहे जर कुणी सांगायचं तुम्ही. ठीक आहे, ऑइल इथून टाकलं जातं. त्यानंतर मी मगाशी शॉवरचं तुम्हाला सिम्बॉल दाखवलं होतं बघा, ते सिम्बॉल इथं आहे, हे दिसतंय का? तर याच्यावर हे सिम्बॉल तुषार उडालेला आहे. तर इथं हे कधीही तुम्ही फुल करायचंय. याच्यातलं पाणी तुमच्या काचावर जाणार आहे. ज्यावेळेस तुम्ही चिखल वगैरे जमा झाल्यावर त्यावेळेस पाणी मारताना याच्यातून तुम्ही त्याचा पाण्याचा वापर करणार. हे फुल ठेवायचं. ज्यावेळेस तुम्ही बोनेट खोलाल किंवा सकाळी सकाळी ऑइल चेक करताना पाणी भरून घेतलं तरी चालतंय. फक्त एक लक्षात घ्या, ह्याच्याऐवजी हे असेल सिम्बॉल तर बघून घ्या, नाही तर पाणी टाकतात बरोच तर फुल बरं का. म्हणजे हे तुषारचं सिम्बॉल लक्षात ठेवा, हे फक्त वायपरच्या पाण्यासाठी आहे. ठीक आहे. त्यानंतर जे आता हे रेडिएटर कूलंट आहे. आता सध्या गाडी थंड आहे त्यामुळे हे असं उघडू शकतो. उघडलं तरी फासकून येईल बरं का पाणी, उडू शकते बरं का. यायचं पाणी बरं सावधान. गेलं खुसकून वाजलं म्हणजे जास्त टेम्परेचर वाढलेलं नाही. आता प्रत्येक रेडिएटरचं जे टोपण आहे त्याच्यावर स्पष्टपणे वॉर्निंग लिहिलेलं असतंय, गरम असताना याचा काढू नका. वॉर्निंग लिहिलेलं आहे. हे असं कधीच काढायचं नाही बरं. आता हे आपली जवळजवळ 1-1.5 तास झालं थांबली गाडी, चाललेली पण नाही जास्त, त्यामुळं काढून बघितलं तरी भीतभीतच काढलंय मी. कारण हे जर उडालं आणि तेवढं जर गरम असेल पाणी, चेहरा जाते माझा. इथून इकडे सगळा हात जळाला होता पाण्यानं. 11वी-12वीला असताना ज्ञानेश्वर ड्रायव्हिंगची गाडी होती, ती पाणी बडबड व्हायला म्हणून त्याला काढलं बसकून. तर असं झालं की चेहरा असं सगळं अंगावर आलं. ते डोळ्यावर वगैरे गेलं तर गेलेच म्हणायचे डोळे. हो सर, सरांचं शिक्षण आहे डोळे. म्हणून त्यासाठी गरम पाण्याचं कधीच कुठंही करायचं नाही. जर पाणी तुमचं बॉईल झालं भरपूर तर सरळ तासभर 1.5 तासभर थांबावंच लागतंय, किती घाई असली तर. नाही तर गाडी सोडून जावा. पण काढण्याचा गडबडीमुळे प्रयत्न कराल तर धोक्याचं आहे स्वतःसाठी. ठीक आहे. ह्याची लेवल याच्यावरती नंतर बघा, इथं फुल आणि इथं खाली मिनिमम लिहिलेलं आहे. तर ते फुलपर्यंत ठेवायचं. हे पण कधीच कमी होत नाही. जसं ऑइल कमी होत नसतं तसंच हे लेवल पण कधीही कमी होत नाही. पाणी हे सर्क्युलेट होतं, फक्त थंड गरम थंड गरम. एक शक्यतो कमी होतच नाही. झालं तर एखादं गोडभर किंवा एक छोटं टोपण, जास्त नाही होणार, पण अर्धी बाटली होईल छोटी. जर कमी होत असेल तर तुम्हाला गॅरेजवर जाऊन चेक करणं महत्वाचं आहे की कुठं लिकेज होतंय काय. रॅम्पवरती घेऊन किंवा मेकॅनिकल खाली जाऊन बघेल कुठून पाजर येतोय का, कुठल्या पाईपपासून लीक झालंय का. जर लिकेज झालं तर त्याचं सांगितलं मी दुष्परिणाम काय होतो. इंजिन जाम होऊ शकतं किंवा तुमचं गॅसकीट जाऊ शकतं. फॅनच बंद पडल्या जात नाही, तुमच्या पाईपमधून पाणी निघून गेलं आणि कोरडीच गाडी चालली तरी गॅसकीट जाऊ शकतं. ठीक आहे. पाणी बदलावं. एक 10,000 किलोमीटरला कूलंट चेंज करावं लागतं. कारण ते गोड कूलंट म्हणजे कसं आहे, गोड द्रव आहे. त्याच्यामुळं इंजिनमध्ये जे कार्बन तयार होणार आहे पाण्यामुळं, गंज, तो गंज पकडत नाही इंजिन. त्यासाठी चांगली गोष्ट आहे. नाही तर काय होतंय, जर पाणी टाकलं तर तो गंज आपल्या रेडिएटर, हे कूलिंग सिस्टम रेडिएटर, ह्याच्यामध्ये पूर्ण जाळीमध्ये पाणी फिरलं जातंय आणि अगदी नाजूक खोल असतात त्याला. त्या खोलला ब्लॉकेज करू नये म्हणून आपलं कूलंट वापरावं लागतं गाडी.